गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. दुसरा अध्याय आता संपायला आलेला आहे आणि तिसरा अध्याय संपायला आलेला आहे. सारखा दुसराच अध्याय डोक्यात राहतो कारण तो स्थितप्रज्ञ लक्षणाचा आहे, त्यामुळे तो कायमच लक्षात राहतो. हा, सांख्ययोग हा प्रिय आहे, पण त्या सांख्ययोगापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र निष्काम कर्मयोग हा महत्त्वाचा आहे. आणि त्या निष्काम कर्मयोगाच्या साहाय्याने मुख्य मुद्दा काय आहे? चित्तशुद्ध आणि चित्त शांत. असं शुद्ध आणि शांत झालेलं चित्त मला माझ्या आनंदाकडे न्यायला पर्याप्त तयार करता येतं. मुख्य मुद्दा तो जर आपल्या लक्षात आला तर त्याच्या आड येणाऱ्या काय गोष्टी आहेत त्याचा विचार आपण मागच्या वेळी करत होतो. आणि ओवी अशी सांगतीये, तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृद्ध म्हणून ते अगाध होऊनी ठेले. त्याप्रमाणे वस्तुस्थितीने ज्ञान हे ब्रह्मरूपच असल्यामुळे शुद्धच आहे, परंतु ते काम व क्रोधांनी झाकले गेले आहे म्हणून ते ब्रह्माचे ज्ञान प्राप्त होणे फार अवघड होऊन बसले. आपल्याला मागच्या वेळी सांगितलं की काम आणि क्रोध हे दोन महासर्प आहेत आणि हे दोन महासर्प आपल्या काय करतायत? वाटमारी करतायत. आपल्या आनंदाकडे जाण्याचा जो आपला सतत प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये ते काय येतात? सतत सतत आडवे येत आहेत. मग आता या कामक्रोधांना जिंकणं हे काय आहे? खूप अवघड आहे. पण पाहायला गेलं तर तैसे ज्ञान तरी शुद्ध, पण ज्ञानरूपता जी आहे ती शुद्ध आहे. त्याच्यामध्ये कामक्रोधाची भेसळ अजिबात नाही आहे. मग असं असताना ज्यावेळी विचार बोलायला सुरुवात होते की हे जे ज्ञान आहे, ऐक ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. म्हणजे आत्मज्ञानाचा जो विचार आहे किंवा ब्रह्मज्ञानाचा विचार आहे तर त्याच्यावर हा जो ज्ञानाचा विचार आहे आणि पुन्हा काय आहे? अज्ञानाचा विचार आहे. आता हे दोन्ही जे भाषा आहेत ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या, त्या दोन्हीही त्याच्यावर अध्यस्त रूपाने भासतात. हा विचार लक्षात घ्यायची गरज आहे की आत्मस्वरूप जे आहे ते सूर्यासारखं अलिप्त आहे. की सूर्याच्या प्रकाशात माणूस चांगली कर्मसुद्धा करू शकतो, सूर्याच्या प्रकाशात माणूस वाईट कर्मसुद्धा करू शकतो, पण सूर्य मात्र त्यापासून कसा आहे? अलिप्त आहे. म्हणजे तो शुद्ध आहे. म्हणजे तो या कर्मांनी, चांगल्या कर्मांनीही लिप्त होत नाही आणि अशुद्ध कर्मांनीही लिप्त होत नाही. तसंच या शुद्ध ज्ञानाचं लक्षण आहे की ते जे शुद्ध ज्ञान आहे ते विपरीत ज्ञानालाही प्रतिबंध करत नाही. आणि ते पुन्हा काय म्हणूया? शुद्ध ज्ञानाला, कारण विपरीत ज्ञानाच्या भाषेने म्हणजे अपेक्षेने आलेलं कुठलं ज्ञान? शुद्ध ज्ञान. मग असं शुद्धातीत अशी एक भाषा करूया आपण की शुद्ध आणि अशुद्धातीत असलेलं जे काय ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाशी जर मला एकरूप व्हायचं असेल तर मात्र काय आहे? हे काम आणि क्रोध हे दोन माझ्या आडवे येतात. म्हणून ते काय झालेलं आहे? कामक्रोधांनी जणू काही झाकलं गेलेलं आहे. वास्तवात झाकलं गेलेलं नाही. वास्तवात झाकलं गेलेलं असतं तर ते झाकण जे आहे ते कधीच उघडलं गेलं नसतं. हा त्यातला महत्त्वाचा विचार काय आहे की झाकण जे असतं ते किती घट्ट आहे याच्यावर अवलंबून आहे निघण्याचा त्याचा तो वेग आहे तो. मग आता खूप रस्टी असेल तर झाकण निघणारही नाही, लवकर निघणार नाही. मग त्याला काय करावं लागतं? आपल्याला हळूहळू फिरवावं लागतं. फिरवता फिरवता एकदम ते फिरून निघून जातं. मग आता हळूहळू फिरवणं हे जे काय काम आहे त्याला म्हणतात साधन. म्हणजे कामक्रोध जे आहेत ते कामक्रोध मला जिंकावे लागतील. म्हणजे काम म्हणजे इच्छा, आणि इच्छेतनं हा क्रोध निर्माण होतो. आता इच्छा ज्या असतात त्या दोन प्रकारे माझ्यावर ॲक्ट होतात. एक सकामतेने ॲक्ट होते इच्छा आणि एक निष्कामतेने ॲक्ट होते. ज्यावेळी ती सकामतेने होते त्यावेळी माझी काहीतरी मागणी असते समोरच्याकडनं. भला तो देव असेल किंवा समोरची व्यक्ती असेल, त्याच्याकडनं मागणी असते. आणि ती मागणी जर पूर्ण झाली तर ती व्यक्ती किंवा तो देव मला प्रिय होतो. आणि ती जर मागणीच जर माझी पूर्ण झाली नाही तर ती व्यक्ती किंवा देव काय होऊन जातो? माझा अप्रिय होऊन जातो. आणि या इच्छांमुळे हे सगळं घडलेलं आहे. वास्तविक हा कामक्रोध जो आहे हा इच्छेंच्या मागोमाग येणारा प्राणी आहे. आणि असं जर असेल तर मग मी काय केलं पाहिजे? माझ्या इच्छांना पूर्णविराम दिला पाहिजे. आता इच्छा कोणाच्या असा जर विचार करायला गेलं आपण तर इच्छा माझ्या असं जेव्हा आपण बोलतो त्यावेळी ज्या इच्छा आहेत ना त्या माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत असा विचार करायचा. इच्छा कुठे निर्माण होतात?
इच्छा मनात निर्माण होतात. मग इच्छा मनात निर्माण होतात तर मग मन कसं आहे? मन वायुतत्वाचं आहे. मग झालेली इच्छा जी निर्माण केली ती कशी आहे? मन वायुतत्वाचं, ते मिथ्या. म्हणून इच्छासुद्धा मिथ्या. आणि मग त्या निमित्ताने मला मिळणारी जी फळं आहेत, भले ती माझ्या अनुकूल असतील, भले ती माझ्या प्रतिकूल असतील, मग ती मिथ्या. मग त्या मिथ्या मिळणाऱ्या फळांचा माझ्यावर का परिणाम होतो बाबा? हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत काय होऊन जातं, माझं चिंतन, अंतःकरण जे माझं आहे ते नको असलेल्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल चिंतन करतं. आणि अनुकूल प्रतिकूल चिंतन करून मग काय होऊन जातं, मला कामक्रोधात मी जातो. आणि मग कामक्रोधात गेल्यानंतर मग माझ्या लक्षात येतं की ज्या क्षणी मी कामक्रोधात असतो त्या क्षणी मी सुखात असतो किंवा दुःखात असतो. वास्तवात कायम काय असतो मी? दुःखातच असतो. क्रोधामध्ये काय आहे? दुःखच आहे. मग असं जे काय आत्मस्वरूप आहे ते वास्तवात कामक्रोधांनी झाकलं गेलेलं नाही. ते जणू काही झाकलं गेलेलं आहे. म्हणून या कामक्रोधांनी हे सगळं ब्रह्माचं स्वरूप म्हणजे शुद्ध ब्रह्माचं स्वरूप जणू काही झाकलं गेल्यामुळे त्याचं ज्ञान करून घेणं हे फार मोठं कठीण होऊन बसलेलं आहे. आता कठीण होऊन बसलंय या शब्दाचा अर्थ अशक्य नाही. लक्षात ठेवायचं आपल्याला की संत आपल्याला जे समजावून सांगतात ना ते कठीण शक्य सांगतात. महत्त्वाचा विचार काय आहे की आता कठीणता आणि शक्यता ही जी भाषा आहे तर ती कठीणता ही जी आहे ती रिलेटिव्ह आहे. जो जास्त वेगाने अभ्यास करेल त्याची कठीणता कमी होईल. जो मंद पद्धतीने अभ्यास करेल त्याची कठीणता जास्त दिवस राहील. म्हणून इथे कठीण होऊन जे बसण्याचं कारण आहे ते एकमेव कारण आहे ते म्हणजे माझे अंतःकरण वृत्ती ही शुद्ध नाही आहे. आणि शुद्ध नाही म्हणून ती शांत नाही. आणि ती शुद्ध शांत नाही म्हणून ती कामक्रोधांनी बरबटलेली आहे. आणि म्हणूनच ती काय झालेली आहे, ती माझ्या स्वरूपाला जणू काही झाकून ठेवलेलं आहे. समर्थांची एक ओवी आहे, कामक्रोधे लिथाडिला. एक पहिल्याच समासात ओवी आली आहे. तो कैसा म्हणावा बोला, अमृत सेविताचं पावला मृत्यू राहो. म्हणजे राहू अमृत सेवन करून सुद्धा मेला. का मेला? त्याचं कारणच आहे की तो कामक्रोधाने काय झालेला होता, लिथाडलेला होता. म्हणून कामक्रोध हे काय आहेत, मला माझ्या ज्ञानरूपतेकडे घेऊन जायला असमर्थ आहेत. म्हणून त्यांचा त्याग हा अवश्य आहे. पुढची ओवी असं सांगते, आधी याते जिणावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे रागद्वेषा. आधी कामक्रोधांना जिंकावे तेव्हा मग ते ज्ञान प्राप्त होते. परंतु अनिग्रही माणसाकडून या कामक्रोधांचा पराभव संभवतच नाही. मुख्य मुद्दा काय आहे, माझ्या साधनेविषयी मी आग्रह असला पाहिजे. दुसऱ्यांचे कामक्रोध किती दिसतात त्याच्याशी मला काही घेणं नाही. नेहमी आपलं कसं असतं, हा फार रागीट आहे, तो फार रागीट आहे, बरं मी काय आहे हा विचार कधीच करत नाही. म्हणून आग्रह जो भाग आहे, आग्रह दुसऱ्यासाठी नसावा हा त्यातला महत्त्वाचा विचार आहे. आग्रह हा माझ्या साधनेसाठी असावा. म्हणून मी माझ्या कामक्रोधांविषयी आग्रह असलं पाहिजे. माझ्या अंतःकरणात जर का मी कामक्रोध घेऊन हिंडत असेल तर ते दूर करण्याविषयी मी आग्रही असलं पाहिजे. आणि तसं जर आग्रही असेल तर मग काय आहे, या कामक्रोधांचा पराभव करता येणं शक्य. आता याचा पराभव करायचा म्हणजे काय करायचं की शेवटी काय आहे, क्रोध हा चांगला का वाईट अशी डेफिनेशन तयार होतात. आता क्रोध हा चांगला का वाईट असे विचार जेव्हा तयार होतात ना तेव्हा एक लक्षात घ्यायची विचार आपल्या लक्षात येतं की शिशुपालाचा वध करण्याच्या वेळी सुद्धा भगवंतानी क्रोध व्यक्त केला होता की नाही? मग केला होता. मग तो क्रोध चांगला का वाईट असे विचार करायची गरज आहे की ज्या क्रोधामुळे माझ्या ज्ञानाकडे जाण्याची वृत्ती अशांत होऊन जाते तो क्रोध हानिकारक आहे. हे लक्षात ठेवायचं. पण भगवान श्रीकृष्णांच्या अंतःकरणात काहीच फरक पडलेला नव्हता. त्याचं कारण आहे की तो त्यांनी आणलेला क्रोध होता, तो आलेला क्रोध नव्हता. आपला प्रॉब्लेम कुठं आहे तर आपला आलेला क्रोध असतो आणि तो कायम द्वेष मोह मत्सरातनं येतो. आणि द्वेष मोह मत्सरातनं आलेला क्रोध आणि मोह जो आहे तो मला सोडत नाही. तो मला माझ्या ज्ञानरूपतेकडे घेऊन जायला सतत आडवा पडत असतो. म्हणून आपल्याला कामक्रोध जिंकायचे असतील तर आपल्याला कुठले कामक्रोध जिंकायचे आहेत तर हे आलेला राग जो आहे तो जिंकायचा आहे. आणि असा आलेला राग जो आहे तो जर जिंकायचा असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, थोडी नामस्मरण भक्ती केली पाहिजे, थोडं निष्काम कर्म केलं पाहिजे.
थोडं नियतकर्माचा विचार केला पाहिजे आणि पुन्हा फलाशा रहित धरून कर्म मी केलं पाहिजे. अशा या 3 गोष्टींनी जर का मी माझी जीवनवृत्ती चालू ठेवली, माझं जीवन चालू ठेवलं आणि मी माझ्यावरच लक्ष ठेवलं. मुख्य मुद्दा काय आहे? आग्रह कोणाचा आहे? माझ्यावरच माझं लक्ष ठेवायचं आहे. आता तो जर का असेल तर मग काय होऊन जाईल? बाकीच्यांच्या विषयी अनाग्रह वृत्ती, पण माझ्या साधनेविषयी आग्रही वृत्ती. तर मग या कामक्रोधांचा काय आहे? आपल्याला पराभव करता येणं शक्य आहे. पुढे असं म्हणतायत, ऐसिया ही साकडा बोला, एक उपाय आहे भला, तो करिता जरी आगवला तरी सांगेन तुझं. या कामक्रोधाला जिंकणे कठीण आहे अशी भाषा जरी बोलली जात असली तरी पण यांनाही जिंकण्याकरिता एक उपाय आहे. तो उपाय तुला जर चांगल्या प्रकारे आत्मसात करता आला तर मी तुला सांगेन. आणखीन उपाय सांगतो. हे जे उपाय सांगितले आता त्यांनी, पण शिवाय मी तुला आणखीन उपाय सांगतो. कारण कामक्रोध लोभ मोह मत्सर हे जे काय 6 विकार आहेत हे जिंकायला अतिशय कठीण आहेत. पण कठीण आहेत म्हणजे अशक्य आहेत का? अशक्य नाही आहेत. मग जिंकायचे तर त्याला काय केलं पाहिजे? आपल्या अंतःकरण वृत्तीला साजेल असं साधन मी निवडलं पाहिजे. नेहमी प्रॉब्लेम कुठे असतो माहिती आहे का? की मी माझ्याशी कधी बोलतच नाही. नेहमी दुसऱ्याशी बोलत राहतो. कोण आलं की खूप खूप बोलतो मी अगदी. पण मी माझ्याशी कधी 1 तास शांत बसून बोलत नाही की मी कुठे चुकत आहे, मी कुठे बरोबर आहे, मग काय पद्धतीने मी माझा अभ्यास केला पाहिजे. असं जर मी माझ्याशी बोललो तर मग काय होऊन जातं? माझा अभ्यास हा सुकर होतो. पुढच्या ओवीत सांगतात, ययांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्मा ते विये, आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथैव. या कामक्रोधांचे पहिले अधिष्ठान इंद्रिय आहेत. कारण इंद्रियांपासून होणारी प्रवृत्तीच कर्माला प्रसवते. म्हणून तू अगोदर सर्व प्रकारांनी ती इंद्रियेच निर्दळून टाक. आता त्यांनी काय केलं? त्या कामक्रोधांना जिंकण्यासाठी एक सिस्टीम तयार करायला सुरुवात केली ज्ञानदेवांनी. आणि सिस्टीम सांगताना ते काय म्हणाले की कामक्रोध जो विचार आहे ना, तो अंतःकरणाचा भाग आहे. कामक्रोध येतो कुठे? तर तो अंतःकरणामध्ये येतो. आणि अंतःकरणात आल्यानंतर मग काय होतं? ती जी बुद्धिवृत्ती असते ना, ती मनाला सांगते की तू असं कर. आणि तू असं कर सांगितल्यानंतर ते जे काय करणं आहे ना, ते ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रियांच्या साह्याने घडतं. म्हणजे प्रत्यक्ष ही ज्ञानेंद्रिय जी आहेत ना, ती काय करतात? ती मला कर्म करण्याला प्रवृत्त करतात. त्याच्यामागे मन नावाची गोष्ट आहे, अगदी मान्य आहे. पण आपल्याला काय आहे, एक बेसिक जर का आपण समजून घेतलं ना, तर आपल्याला कामक्रोध जिंकायचा कसा याचा एक अंदाज तयार करता येऊ शकतो. उदाहरणार्थ आपण एक म्हणूया की उदाहरणार्थ टी व्ही लावावा असं हे इंद्रियाला पहिल्यांदा वाटतं का? हे विचार करा तुम्ही. हाताला असं वाटतं का की टी व्ही लावावा? तसं नाही. आधी मनाला वाटतं टी व्ही लावावा. आणि मनाला वाटतं टी व्ही लावावा, त्यावेळी ते मन जे आहे ना, ते इंद्रियाला निर्णय देतं. आणि इंद्रियाला काय सांगतं? तू जा समोर आणि टी व्ही लाव. अशा पद्धतीने काय होऊन जातं? मन इंद्रियांमार्फत काय करतं? आज्ञा देत असतं. मग आता काय करायला पाहिजे? मग कर्म जे करणारी जी काय भाषा आहे, ती कर्म करणारी जी कर्मेंद्रिय आहेत किंवा ज्ञानेंद्रिय आहे, त्यांना गप्प बसवायला शिकवलं पाहिजे. आता याला काय म्हणतात? दम. हां, आता हे दमन जे आहे, इंद्रियांचं दमन, संकल्पावरही नये मन. आता तुकाराम महाराजांनी म्हणलंय, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पावरही नये मन, तुका म्हणे नये जाणीवा अंतरा, अंतर्या थारा आनंदाचा. मला माझ्या अंतःकरणात जर आनंद प्रस्थापित करायचा असेल तर काय केलं पाहिजे? की ही जी काय इंद्रिय आहेत ना, यांचं निर्दालन केलं पाहिजे. ही जी काय इंद्रिय सतत टी व्ही लावायसाठी जी काय सतत सरसावतात, मनाने जर का सांगितलं उदय टी व्ही लाव, तर इंद्रियांनी काय करायचं? नाही लावायचं. असं आज ठरवायला पाहिजे. म्हणजे ही इंद्रिय काय होऊन जातात? त्या मनाला थोडाफार आवर घालू शकतात. मन आवरणं अवघड आहे, हे तर मान्य आहे सर्वात. की आपल्याला म्हणलंच आहे की कबीर महाराज म्हणालेत की मन जाने दे पर शरीर मत जाने दे. हे का म्हणाले असे? मन जाने दे याचा अर्थ मन जायला परवानगी दिली असं नाही आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे. अदरवाईज आपण तसा गैरअर्थ काढू शकतो. तसं नाही आहे ते. मन जायला परवानगी नाही आहे, मन चटकन ताब्यात येण्याची व्यवस्था नाही आहे. त्यासाठी तू काय कर? तुझ्या इंद्रियांना आवरून धरायला शिक.
विषयांमध्ये काय आहे, क्रोध निर्माण कुठे होतो आपला, जेव्हा त्या इंद्रियांना त्या विषयांचा भोग मिळाला नाही तर. आत्ता मनात वाटलं की टी व्ही लावावा आणि लाईटच गेलेले असले की मग काय होऊन जातं, माझं डोकं फिरायला लागतं. का फिरायला लागतं? त्याचं कारणच आहे, MSEBीला काय कळतंय की नाही, इतके वेळ पैसे आम्ही भरायला तयार आहोत, सगळं काही करायला तयार आहोत, पण आमचं काही दे. पण ॲक्च्युअल मी आतमध्ये अस्वस्थ झालेलो आहे. आपल्याला अस्वस्थता कशामुळे आलेली आहे, ती इंद्रियांच्या स्तरावर आलेली अस्वस्थता आहे. हां, की इंद्रियांना काय झालेलं आहे, ते सुख मिळालेलं नाही आहे. वास्तविक इंद्रिय जड अचेतन असल्यामुळे त्यांना सुख मिळायचं कारणच नाही आहे. पण काय आहे, इंद्रिय हा मधला दुवा आहेत. ती कर्मेंद्रिय काय करतात, ती कर्म करायला भाग पाडतात. मग आता ती जर इंद्रिय मी जर का त्यांचं निर्दालन केलं की हो, मला टी व्ही लावावासा वाटतो, पण मी टी व्ही लावायला माझ्या इंद्रियांना आज्ञा देणार नाही, असे काही काही वर्ड्स तयार करायचे आपल्या अंतःकरणामध्ये. आणि असे वर्ड्स जेव्हा करू आपण, तेव्हा आपण आपल्या अभ्यासाला काही मोकळा वेळ मिळवू शकू आणि इंद्रियांचाही आपण काय करू शकतो, पराभव करू शकतो. ज्यावेळी मला अतिशय काय म्हणूया तीव्रतेने एखादी गोष्ट करायची इच्छा निर्माण होते ना, आणि ती जर गोष्ट केली नाही तर मला त्रास होतो, तर ती गोष्ट नाही करायची हा आतमध्ये निर्णय करून त्या गोष्टीला थांबवलं पाहिजे. ज्यावेळी निर्णय करण्याची वेळ येते की सिनेमाला जायचं का ज्ञानेश्वरीच्या 1 तास अभ्यासाला जायचं, त्यावेळी तीव्रतेने आपला जो पूर्वजन्मातला किंवा पूर्व आयुष्याचा आत्तापर्यंतच्या इतिहास काय सांगत असतो, तू सिनेमाला जा. आणि एक मन काय सांगत असतं, तू ज्ञानेश्वरीला जा. पण आता इथे जय कोणाचा झाला पाहिजे हे आपल्याला कळत असतं, की इथे जय हा ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला जाणाऱ्या इंद्रियांचाच झाला पाहिजे. इंद्रिय सेमच आहेत, त्यात काही वाद नाहीये. पण ती ज्ञानेश्वरीच्याच अभ्यासाकडे वळली पाहिजेत, ती सिनेमाच्या दिशेला वळता कामा नये. आता ती वळता कामा नये असेल तर आपण आपल्याशी बोलायला शिकलं पाहिजे, की अरे उदय, सिनेमाला पाहून 3 तास तुझे वाया जातील. जर ज्ञानेश्वरीचा 1 तास अभ्यास झाला तर पुढच्या 2 तासात तू त्या ओव्यांचा विचार करू शकशील. असं आतमध्ये जर मी पक्का ठरवून गेलो तर सिनेमाकडे मी बघणार पण नाही. पहिल्यांदी काय होऊन जाईल, थोडीशी 5-10 पावलं चालली जातील त्या बाजूला सिनेमाच्या, पण फिरून मी परत पुन्हा कुठे येईन, ज्ञानेश्वरीच्या बाजूला येईन. म्हणून आपल्याला काय आहे, ही इंद्रिय काय आहेत, ही दैन्यवाणी आहेत, माणसाला दीन बनवतात. ती कोण असतात, तर ती प्रामुख्याने इंद्रिय असतात. आणि म्हणून इथे काय आहे, त्या इंद्रियांनाच तू काय कर, निर्दळून टाक. या शब्दाचा अर्थ त्यांना समजावून सांग. निर्दळून टाक या शब्दाचा अर्थ समजावून सांगत इंद्रियांचं निर्दालन 2 पद्धतीने होतं. एक ध्यानामध्ये सुद्धा होतं, चित्तनिरोधाच्या साह्याने सुद्धा होतं. पण चित्तनिरोधाच्या साह्याने होऊन पुन्हा ध्यानातनं बाहेर आल्यावर काय करायचं? न्यूटन्स 3rd लॉ, देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तेवढाच माणूस जोरात उसळतो. म्हणजे जेवढ्या त्यांनी ध्यानामध्ये 1 तास घालवलेला असतो, तो 2 तास टी व्ही पाहतो. त्याचं कारण काय आहे, की ती वृत्ती त्यांनी काय केलेली आहे, मारून ठेवलेली आहे. आपल्याला वृत्ती मारून ठेवायची नाहीये, तिची समजूत घालायची. आणि समजूत घालत घालत जर मी त्या वृत्तीला समजावून सांगत गेलो तर त्या वृत्तीचं निर्दाळण होण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला काहीही झालं तरी शमदमाचा विचार इथे सांगितलाय. आणि दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगताना ते असं म्हणतायत, की तुला तुझ्या इंद्रियांना काय करावं लागेल, ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आधी प्रयत्न करावा लागतो. काही वेळा इंद्रिय सटकून जातात, मान्य आहे, आपल्या लक्षात येतात, परत जागेवर आणायची. असं करता करता एक दिवस असं लक्षात येतं की इंद्रिय आता तिकडे त्या विषयाला जायचीच बंद झाली. मग आपण म्हणू शकतो गेल्या 20 वर्षात मी सिनेमाच पाहिला नाही. असं का घडलं? म्हणजे याचा अर्थ काय आहे, की आपल्याला हे समजून घेता येतं. साधन जे असतं ना, ते नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध असतं. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जेव्हा आपण पोहायला सुरुवात करतो त्यावेळी त्या बाजूनी आपल्याला मोठा विरोध असतो. कारण आपला जीवनाचा प्रवाह काय आहे, सहजच बहिर्मुखता हा आपल्या जीवनाचा प्रवाह आहे. आणि हे काय चाललेलं आहे, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचं लक्षण हे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचं लक्षण चाललंय. पाहिजे मला आनंदच, पाहिजे मला आनंदच, शोधतोय मी मात्र कुठे, विषयांमध्ये. हे प्रवाहाच्या काय आहे, विरुद्ध आहे. म्हणजे आनंद मला पाहिजे आणि शोधतोय विषयात, हे प्रवाहाच्या विरुद्ध आहे.
आता तो कसं काय नाही नाही प्रवाह, पण ते चुकीचं आहे ना. विषयात जर आनंद असता तर मला तो प्राप्त झाला असता, बरोबर आहे ना. प्रवाहाच्या आपल्याला लक्षात काय करायचंय, माझा प्रवाह जो आहे वृत्तीचा तो कायम आनंदाकडे जाण्याचा आहे. पण माझा शोध कुठे चाललेला आहे, तो वृत्तीच्या स्तरावर विषयांमध्ये शोधायचा प्रयत्न चाललाय. तो खऱ्या आनंदाकडे जाण्याच्या प्रवाहाचा विरुद्ध प्रवाह आहे. पण म्हणून त्या प्रवाहाला आपल्याला शांत करायचंय. आणि त्या प्रवाहाला शांत का करायचंय, कारण तो प्रवाह माझ्या आनंदाकडे मला घेऊन जात नाही. आणि नाही जात म्हणून मला काय करायचंय, की या पुन्हा आगापायी पड्डू कुमरा येता स्वरूपाची या घरा, तरी तसे आडवारा विश्वाभास जो. हा विश्वाभास जो आहे हा मला काय आहे, माझ्या काय म्हणूया आयुष्याच्या, बद्ध आयुष्याच्या प्रवाहाचा तो काय आहे, एक सामान्य विषय आहे. पण जेव्हा माझ्या साधक या आयुष्याचा विषय सुरू होतो त्यावेळी मात्र काय आहे, मला प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही गोष्टी कराव्या लागतात. इंद्रियांचं दमन हे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन केलेली गोष्ट आहे. म्हणून इथे आपल्याला समजून घेत घेत आपण जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला शिकू त्यावेळी तिथे आपल्याला अपोज होईल. पण अपोज झाला तरी सुद्धा आपण पराभूत व्हायचं नाही. सुरुवातीच्या काळात आपले पराभव खूप होतात, पण नंतर नंतर हळूहळू मात्र आपली इंद्रिये आपल्या ताब्यात यायला सुरुवात होतात. मग काय होईल, मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इथुकेनी थारा मोडेल या पापियांचा. मग मनाची विषयांकडची धाव बंद पडेल आणि बुद्धीचीही भ्रमापासून सोडवणूक होईल. एवढ्यानेच इंद्रियांचा निग्रह करण्यानेच या पाप्यांचा आधार मोडेल. मग मनाची इंद्रियांकडची धाव बंद होईल. कारण का झालं, की मन नावाची जी गोष्ट आहे ती सतत काय करत असते, ती इंद्रियांना आज्ञा देऊन तिकडे धावायला मदत करीत असते, म्हणजे सांगत असते. पण जेव्हा इंद्रिय असहकार पुकारतात, आता याच्या आधीच्या ओवीचा विचार काय आहे, की तू इंद्रियांना निर्दळून टाक. मग इंद्रिय जेव्हा असहकार पुकारतात त्यावेळी मन नावाची गोष्ट आहे ना, ती काय होते, चरफडते, बराच काळ चरफडते. की अरे आपण त्या बाजूला जायचं म्हणतोय, सिनेमाच्या बाजूला, पण ही इंद्रिय काही जाऊ देत नाही. आणि ही इंद्रिय मला आता कुठे घेऊन गेलेली आहेत, ज्ञानेश्वरीला घेऊन गेलेली आहेत. त्यामुळे ते सिनेमाचं मन डोकावतं मधनं, पण तरी सुद्धा तो काय करतो, मारून मटकून त्या ज्ञानेश्वरीच्या अंतःकरणात तो त्या विचारांमध्ये त्या अंतःकरणाला घालतो. अशा रीतीने ती विषयांची धाव आपल्याला बंद करावी लागेल. का बंद करायची, तर विषय शब्दामध्ये काय आहे, विषधातू आहे. आणि विषधातू म्हणजे काय, बंधनात टाकणे. आता बंधन जे आहे, विषयांच्या निमित्ताने झालेलं बंधन, हे बंधन सत्य आहे का कल्पित आहे, हा विचार करायची जेव्हा गरज येते त्यावेळी असं लक्षात येतं, की हे बंधन केवळ माझ्या विचारांच्या स्तरावर आहे, कल्पनेच्या स्तरावर आहे. वास्तवात बंधन आहे का, वास्तवात व्यावहारिक सत्तेत जर मला बांधून टाकलेलं असेल दोरखंडानी, तर मला काय करावं लागेल, दोरखंड सोडवल्याशिवाय मला बाहेर पडता येणार नाही. पण मी काय झालेलो आहे, मी माझ्या कल्पनेनेच बांधला गेलेलो आहे. माझी कल्पना काय आहे, की देह सत्य आहे, जग सत्य आहे, माझं शरीर सत्य आहे, ही माझी कल्पना आहे. वास्तवात काय सत्य आहे, ज्यावेळी सत्याच्या डेफिनेशन तयार होतात त्यावेळी काय होऊन जातं, जे तीनही काळात असतं ते सत्य असतं. आणि माझं शरीर हा विचार घेतला तर माझं शरीर हे एकेकाळी नव्हतं, आलं, कालांतराने निघून जात आहे, म्हणजे ते सत्य नाही. मग त्याच्या नको असलेल्या विचारांमध्ये मुख्य मुद्दा काय आहे, की पर्याप्त आणि जरुरीपेक्षा जास्त हा विचार करण्याची गरज आहे. की शरीराला आवश्यक पर्याप्त जे काय आहे ते देण्यापुरतं आपल्याला शरीराचं भान सांभाळलंच पाहिजे. पण त्याच्या पुढे जाऊन मी जेव्हा विषयांचा विचार करतो त्यावेळी काय होऊन जातं, त्या विषयांमध्ये सुख आहे अशी माझी एक अंतःकरण वृत्ती तयार होते. आणि त्यामुळे मी त्या बंधनात जाऊन पडतो. आणि वास्तविक ते बंधन कसं आहे, माझ्या कल्पनेनेच धारण केलेलं आहे. मग ती कल्पना जर का घालवायची असेल तर माऊलींनी सांगितलेली कल्पना ही मला धारण करावी लागेल. आणि माऊलींनी सांगितलेली कल्पना काय आहे, की तू इंद्रियांना काय कर, निर्धारण कर. आणि मग तुझी मनाची जी काय धाव आहे ती इंद्रियांमार्फत विषयांकडे जाण्याची थांबेल. महत्वाचा विचार काय आहे, मनाच्या बद्दलही ते बोलतायत.
महत्वाचं लक्षण काय आहे? मनाला ते सोडायला तयार नाही. मग आता त्या मनाला जर का मला त्या विषयांपासून रोखायचं असेल, तर मग काय केलं पाहिजे, की नको असलेल्या विषयांचा अतिरिक्त भोग भोगण्याचा जेव्हा माझ्या मनात विचार येतो, त्यावेळी मी माझ्या मनाशी बोललो पाहिजे, की "अरे उदय, या अतिरिक्त भोगाची तुला आवश्यकता आहे काय? आणि आवश्यकता असेल तर तू भोग आणि आवश्यकता नसेल तर तुला भोगायची गरज नाही." चहा किती प्यावा? 1 कप प्यायला, 2 कप प्यायला. दिवसभरात 10 कप चहा पिणारी लोक आहेत. आता हे काय झालं? हे अतिरिक्त सेवन झालं चहाचं. आता त्यानी मला काय झाली? ॲसिडिटी सुरू झाली. याचा अर्थ काय होतो? कुठेही अतिरेक असेल तर तिथे काय आहे? तिथे पराभव आहे. अध्यात्माचा अभ्यासही पर्याप्तच केला पाहिजे. अधिकच जरुरीपेक्षा जास्त केला तर तो वेडा होण्याची संभावना असते. हेही लक्षात ठेवायची गरज आहे. पर्याप्तता जिथे नाही ना, तिथे मात्र काय आहे? काहीतरी विपरीत घडण्याची व्यवस्था असते. म्हणून आपल्याला समजूनच काय करायचं आहे, की या बुद्धीची आपल्याला भ्रमातनं सोडवणूक करायची असेल, कारण विषय सत्य आहे का मिथ्या आहे? ही भाषा आहे. आणि विषय सत्य असेल तर काय झाला असता? तो विषय कधी निवृत्तच झाला नसता. बरं, विषय मला एकच एका वेळी काय होऊन जातो? बरा वाटतो का? 10 मिनिटं हा एक विषय पुरतो. त्यानंतर मला पुन्हा दुसऱ्या विषयाची गरज आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? विषयांमध्ये सुद्धा मला काय पाहिजे? व्हेरिएशन्स पाहिजे. आणि ह्या व्हेरिएशन्समध्ये मी काय शोधत असतो? आनंद शोधत असतो. आता हा भ्रम आहे. विषयांमध्ये आनंद शोधणं हा भ्रम आहे. कारण विषयांनी जर का आनंद झाला असता तर अधिक 10 कप काय 15 कप चहा पिऊन मला अतिशय काय झाला असता? आनंद द्विगुणित झाला असता. पण दुसऱ्या कपापासून माझ्या आनंदाला काय होऊन जातं? ग्रहण लागायला सुरुवात होऊन जाते. मग आनंद होतो केव्हा प्रगट? महत्वाचा विचार आहे. कर्माचा विचार चाललाय. निष्काम कर्म, निष्काम उपासना केल्यानंतर, चित्त शुद्ध आणि शांत झाल्यानंतर आनंद होतो केव्हा? ही जी नको असलेली जी कल्पना आहे, विषयांमध्ये आनंद आहे, ती कल्पना दूर झाल्यानंतर, ती कल्पना दूर होता क्षणी मी माझ्या आनंदाचा ठेवा आहे हे मला कळून जातं. आता यालाच काय म्हणायचं? भ्रमातनं झालेली सोडवणूक. आता कोणाची सोडवणूक झाली? तर त्याच अंतःकरणाची सोडवणूक झाली. कोणी केली? त्याच भ्रमित अंतःकरणाने. ते जे पूर्वी भ्रमित अंतःकरण होतं, त्याच अंतःकरणाने निर्णय घेतला, की मी बुद्धी नसून मी आनंदाचा ठेवा आहे, म्हणून मी बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालणार नाही. पण बुद्धीने मात्र मी आत्मविचार करण्याचा प्रयत्न करेल. मनाला त्या आनंदाचा अनुभव येणार नाही. पण मनाने मात्र आपल्याला मनन करण्याची व्यवस्था आहे. आनंदाचा अनुभव आणून देणारं एकही साधन नाही. पण अविद्या निवृत्तीसाठी साधनेची आवश्यकता आहे. म्हणून ही सगळी जी साधनं आहेत ही केवळ अविद्या निवृत्तीसाठी आहेत. म्हणून एक इंद्रिय निग्रह जर मी केला तर मग माझं मन सुद्धा काय आहे? हे शांत होण्याची व्यवस्था आहे. पुढची ओवी असं सांगते, हे गुरु शिष्यांची गोठी, पदपिंडाची गाठी, तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. कारण तो मुक्त पुरुष गुरु शिष्यांच्या एकांतात होणाऱ्या संवादाचे पद म्हणजे व्यापक ब्रह्म, पिंड म्हणजे परिच्छिन्न जीव यांचे जे ऐक्य होते त्या ऐक्याचे ठिकाणी स्थिर राहून तो कोणत्याही काळात तेथून उठत नाही. जीव ब्रह्मैक्य निष्ठच राहतो. मुख्य काय आहे, की आपल्याला नक्की काय करायचं? नक्की काय करायचं हे लक्षात आलं, की कामक्रोधातनं मी सुटलो पाहिजे. हे माझं पहिलं कर्तव्य. आता कामक्रोधातनं सुटायचं असेल तर ते काय म्हणतात? इंद्रियांचं दमन केलं पाहिजे. हे झालं. आता तिसरं ते काय म्हणाले, की मनाचं शमन झालं पाहिजे. म्हणजे मनाची सतत जी विषयांकडे धाव घेणारी वृत्ती आहे तिचंही काय झालं पाहिजे? शांतीकरण झालं पाहिजे. मग आता इथे त्यांनी या ओवीच्या आधी जे काय सांगायचा एक प्रयत्न केलाय तो फार सुंदर आहे. आणि तो असं सांगतायत, इंद्रिय, मन आणि बुद्धी हे 3 कामाचे अधिष्ठान आहेत. म्हणजे हा जो मला मुळात कामक्रोध जो माझ्या अंतःकरणात काय म्हणूया निर्माण होतो, आता याला कारण काय आहेत? तर इंद्रिय, मन आणि बुद्धी आहेत. बघा, हा तिथे आपण
आत्तापर्यंत अभ्यास करीत आलेली आजच्या दिवसातली काय आहे विचारसरणी? कामक्रोधाचा विचार केलाय आपण. नंतर त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आपण केलेला विचार काय आहे? इंद्रियांचा. आणि त्याच्याबरोबर आपण कशाचा विचार करतोय? मनाचा. मग इथं त्यांनी तेच सांगितलं की इंद्रिय, मन आणि बुद्धी हे 3 कामांचे अधिष्ठान आहेत. म्हणजे इच्छा का निर्माण होतात माझ्या अंतःकरणामध्ये? तर याला कारण काय आहे? ही इंद्रिय, हे मन आणि ही बुद्धी, ह्या 3 गोष्टी माझ्या काय आहेत? माझ्या ताब्यात नाहीत. मग नाहीत तर आता ते काय करायचं? त्याची उत्तरं दिलेली आहेत. आपल्याला फार सुंदर दिलेले आहेत. आता या तिघांनाही जर का एकाच वेळी कामाला लावायचं असेल तर आपल्याला नामस्मरणाच्या निमित्ताने या तिघांनाही एका वेळी कामाला लावता येतं. मी नाम घ्यायचं वैखरी वाणीनी, मी नाम ऐकायचं, आणि मी ज्याचं नाम घेतोय त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणायची. आता मूर्ती डोळ्यासमोर आणली की इंद्रिय काय झाली? पॅक झाली. म्हणजे इंद्रिय काय झाली? शांत झाली. नंतर आता काय झालं? मी वैखरी वाणीनी नाम घेतलं म्हणून काय झालं? माझ्या वैखरी वाणीत जे देहादी प्रपंचाचे जे विचार होते, म्हणजे इच्छा आकांक्षा निर्माण करणारे विचार होते, ते बंद पडले. आणि मग मी काय केलं? कानाने तेच ऐकलं. म्हणजे काय झालं? ही जी कान आणि डोळे, ही जी 2 इंद्रिय आहेत ना, ही बलवान इंद्रिय आहेत. किंवा रसना किंवा वाणी, ही जी काय इंद्रिय आहेत ना, ही बलवान इंद्रिय आहेत, की ती मला विशेष करून विषयात बुडवतात. म्हणून ते काय आहेत? ते अधिष्ठान आहेत. कशाचं अधिष्ठान आहेत? या कामक्रोधाचं अधिष्ठान ही 3 इंद्रिय आहेत. म्हणून त्यांचीच समजूत मला घालायची. आणि त्यांचीच समजूत घालायची असतील तर ती 3ही इंद्रिय कुठेतरी एंगेज केली पाहिजेत. एक लक्षात ठेवायचं की ती एंगेज करायची असतील तर ती एंगेज आपल्याला 2-4 प्रकारे करता येतात. ती एंगेज आपल्याला नामस्मरणामध्ये करता येतात. ती एंगेज आपल्याला अभ्यासामध्ये करता येतात. ती एंगेज आपल्याला आत्मस्वरूपाचा विचार करण्यामध्ये करता येतात. म्हणून ते म्हणलंय ना, आत्मा रे श्रोतव्या, मंतव्या, निधिध्यासतव्या. त्याचं कारण आहे की ही इंद्रिय एंगेज करायची आहेत. आणि ही इंद्रिय जर का एंगेज झाली आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी, तर हे जे काय संवादी विचार आहेत, हे विचार मला त्या विठ्ठलापर्यंत घेऊन जातात, त्या आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जातात. म्हणून ही एंगेजमेंट आपल्याला काय आहे? महत्वाची आहे. त्यापैकी बुद्धीमध्ये कामाची वृत्ती निर्माण होणे हे कामाचे स्थूल स्वरूप आहे. की बुद्धीमध्ये मला काय झालं? इच्छा निर्माण झाली माझ्या अंतःकरणात. बुद्धी हा शब्द काय आहे? अंतःकरणाचं प्रतीक आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग बुद्धीमध्ये मला काय झालं? एखादा विषय भोगावा अशी एक इच्छा निर्माण झाली. आता तो काय आहे? तो त्याचा स्थूल भाग आहे. आता पुढे काय आहे? आता पुढे जाऊन मग मी काय करतो? माझ्या मनामध्ये वारंवार त्याचं चिंतन करतो. हा त्यातला दुसरा भाग आहे. आता ते काय आहे? ते पण त्या मानाने स्थूल स्वरूप आहे. पण ते काय झालं? बुद्धीकडनं मनाकडे आलं. आता मनाकडे आल्यानंतर आता पुढे काय झालं? इंद्रियांचे काय म्हणूया इंद्रियांनी विषयांचा भोग घेणे हे त्याचे स्थूलतम स्वरूप आहे. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे की मग ती जी इंद्रिय आहेत ना, ती भोगायला आपल्याला काय करतात? भाग पाडतात. आणि भाग पाडली ना की ते त्याचं काय होऊन जातं? मोठं मोठं स्वरूप होऊन जातं. म्हणजे आधी माझ्या इच्छा निर्माण मनात होणं ते काय असतं? ते अगदी छोट्या स्तरावर असतं. पुढे जाऊन मी मनाला काय करतो? आज्ञा देतो. ते त्या मनाने थोडं मोठं आहे, मान्य आहे आपल्याला. पण जेव्हा ती इंद्रिय त्या ह्याच्यामध्ये कर्मरत होतात, म्हणजे कर्म करण्यामध्ये, त्यावेळी त्याचं काय होऊन जातं? इतकं मोठं स्वरूप होऊन जातं. आणि इतकं मोठं स्वरूप झाल्यानंतर मग पुढे काय होतं? माझ्या मनासारखं घडलं तर मला बरं वाटतं, आणि माझ्या मनासारखं घडलं नाही तर मला राग येतो. म्हणून रागद्वेष निश्चेष नाहीसं होणं हे आपल्याला काय आहे? आपलं काम आहे. आणि ते जर काम करायचं असेल तर मला 3 स्तरावर त्याचा विचार करावा लागेल. एक बुद्धीच्या स्तरावर करावा लागेल, एक मनाच्या स्तरावर करावा लागेल, आणि एक इंद्रियांच्या स्तरावर करावा लागेल. आणि असा तिन्हीच्या स्तरावर जेव्हा मी विचार करेल तेव्हा मात्र काय आहे? तो तुकाराम महाराज म्हणतात तसं, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय. हा, मग इंद्रियांचा जय झालेला आहे, वासनेचा क्षय म्हणजे मनाचा. वासनाचा शब्द मनाशी जोडलेला आहे. मग संकल्पावरही नये मन. मग माझ्या मनात हे असे नको असलेले संकल्प उठत नाही. मग काय म्हणतात तुकाराम महाराज? नये जाणीव अंतरा. मग मी कोण आहे? काय चाललंय अंतःकरणात याचा विचारच नसतो. कारण अंतःकरण वृत्ती शांत झालेली असते. आणि जिथे शांतता आहे तिथे काय आहे?
तिथे आनंद रूपत आहे. पुढची ओवी तेच सांगते की ते गुरु शिष्यांची गोठी, म्हणजे तो जो मुक्त पुरुष आहे त्याचं जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य झालेलं असतं. आता हा जो पिंड म्हणजे पिंड सापेक्ष जीव म्हणजे देह सापेक्ष जीव, आता तो काय होऊन जातो, ब्रह्मांड सापेक्ष ब्रह्मरूप होऊन जातो. ब्रह्मरूपता जी बोलली गेलेली आहे ती ब्रह्मांडाच्या अपेक्षेने बोलली गेलेली आहे. वास्तविक आत्मा आणि ब्रह्म दोन काय वेगळ्या गोष्टी आहेत का? मग ही पिंड आणि ब्रह्मांडाची जी गोष्ट आहे ना, पदपिंडाची गाठी, ही केवळ अध्यारोपातली भाषा आहे. ज्या दिवशी मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊन जाईल, मी सहज आनंद भावात राहील, त्यावेळी कुठली आली गाठीन गोठी, सगळं जे काय झालेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणि पूर्ण झाल्यानंतर मग तिथून काय होऊन जातं, तिथून परत ती बाहेर जाण्यासाठी वृत्ती उठतच नाही. म्हणजे याचा अर्थ पुन्हा आला की तो जो जीवनमुक्त आहे त्याची वृत्ती बहिर्मुख होत नाही. काय बहिर्मुख होते, नाही असं नाही, त्यालाही चहा प्यावासा वाटतो, बहिर्मुख होते. पण एक गोष्ट निश्चित असते, चहा मिळाला तरी त्याला चालतो आणि नाही मिळाला तरी चालतो. आपली भूमिका कशी असते, ते मिळालंच पाहिजे. आणि नाही मिळालं तर त्रास, आणि मिळालं तर वा काय छान झालं. ही जी काय भूमिका आहे यातून तो पार पडलेला असतो, म्हणून तो खऱ्या आनंदात असतो. मला हे मिळालंच पाहिजे, माझं असं असं झालंच पाहिजे, अशी भूमिका जी आहे ती पूर्णपणे निघून जाणं, हे खरं काय आहे, हे खऱ्या अभ्यासाचं लक्षण आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला अभ्यास हा करावा लागेल. 3ऱ्या अध्यायाच्या निमित्ताने आपण कर्माच्या संदर्भातला विचार केला की मला माझं नियत कर्म करावं लागेल. पुन्हा एकदा त्याची उजळणी करतो आणि ते नियत कर्म पुन्हा मला निष्काम होऊनच करावं लागेल, फलाशा रहित होऊनच करावं लागेल, आणि मी करतो हा भाव न ठेवता करावं लागेल. या 3 गोष्टी झाल्यानंतर इथे एक ज्ञानदेवांची ओवी आली शेवटची. तया बोलाचा हनपाड की रसवृत्तीचा निवाड, येणे श्रोतया होईल सुरवाड श्रवण सुखाचा. त्या बोलण्याची योग्यता, त्या बोलण्यातील शांतादी रस आणि त्यातील विभाव अनुभवांचे भेद, या सर्व कारणांनी श्रोत्यांना श्रवण सुखाची समृद्धी होईल. महत्त्वाचा विचार काय आहे की ज्ञानदेवांकडे ती कपॅसिटी आहे, त्यांचं शब्द भांडार अमाप आहे. आणि अमाप असल्यामुळे त्यांचं शब्द भांडार अमाप असूनही कुठेही त्यांच्या शब्द भांडारामध्ये कठोरता नाही आहे. सहजच ते अत्यंत कसे आहेत, शांत आहेत. म्हणून ते काय म्हणतायत की हा विभाव आणि अनुभवाचा विचार जो आहे तो काय आहे, तो श्रोत्यांना श्रवण सुखाची समृद्धी करून देईल. आता विभाव आणि अनुभव हे जे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. उदाहरणार्थ टाळ आणि मृदुंग पाहिले की काय होऊन जातं, माझा पांडुरंग भाव जागृत होतो. म्हणून विभावाची व्याख्या केलेली आहे की विशेष करून जो रसाला उत्पन्न करतो त्याला विभाव असं म्हणतात. आता कुठला रस उत्पन्न झाला माझ्या अंतःकरणामध्ये, ज्ञानदेवांना शांत रस अंतःकरणात माझ्या तयार व्हावा ही अपेक्षा आहे. कारण इथे अनेक रस येणार आहेत या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने, पण माऊलींना कुठला रस सांगायचा आहे, तर शांत रसच सांगायचा आहे. तर या श्रवणाच्या निमित्ताने हे सगळे श्रोते शांत रसाला प्राप्त झाले पाहिजेत. आणि शांतरस या शब्दाचा अर्थ स्वरूप रस. मग असा जो पांडुरंग आहे, टाळ मृदुंग पाहिले की काय होऊन जातं, विशेष करून माझा भाव उत्पन्न होतो. आणि भाव उत्पन्न झाला की मग त्या भावाचं काय होतं, अनुभवात रूपांतर होतं. मग काय होऊन जातं, तो जो पांडुरंग भाव आहे माझा, तो काही काळ टिकून राहतो आणि कालांतराने निघून जातो. अशी भाषा असते पूर्वी. आता याला काय म्हणायचं, हा व्यभिचार भाव. हा तो भाव उद्दीपित झाला, पण तो काय झाला, काही काळ टिकला, कालांतराने गेला. पण नंतर जसा अभ्यास होत जातो ज्ञानेश्वरीचा, की अनेक अध्याय पुढे पुढे निघून जातात, श्रवणाची समृद्धी अंतःकरणामध्ये येते, शांतरसाचा ठाव यायला लागतो, तसतसं त्या विभावाचं रूपांतर स्थायी भावात व्हायला लागतं. आता या स्थायी भावात रूपांतरण होणं हा या ओवीचा काय आहे, महत्त्वाचा विचार आहे. की इथं त्यांनी म्हणलंय की त्या बोलण्याची योग्यता, त्या बोलण्यातील शांतादी रस आणि त्यातील विभाव अनुभवांचे भेद, या सर्व कारणांनी श्रोत्यांना श्रवण सुखाची समृद्धी होईल. श्रोत्यांना काय झाली पाहिजे, श्रवण सुखाची समृद्धी झाली पाहिजे. आणि श्रवण सुखाची समृद्धी ही कशात आहे, ती शांतरसाचा अनुभव घेण्यात आहे.
आपल्याला काय करायचं आहे, शब्दांमध्ये रमायचं नाही आहे. आपल्याला ज्ञानदेवांनी फार सुंदर ओवी सांगितली, वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू द्यायचा. फार सुंदर सांगितलंय की वाचनापेक्षा कवित्व बरं. पण शेवटी काय, त्या रसिकत्वाला जर परतत्वाचा स्पर्श नसेल तर काय झालं, ते सगळं व्यर्थ आहे. तसंच इथं काही आहे की श्रवण सुखाची समृद्धी झालीच पाहिजे. पण श्रवण सुखाची समृद्धी कशी झाली पाहिजे, तर ती शांतादी रसाची पुन्हा स्थायी भावात रूपांतरित होऊन, माझ्या अंतःकरण वृत्तीत स्थायी भाव रूपांतरित होऊन तशी झाली पाहिजे. आणि अशी ही समृद्धी ज्ञानदेवांना अपेक्षित आहे. या तिसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने ती आपल्या सर्वांना प्राप्त होईल असा एक आपण विचार करूया. आणि उरलेल्या 20 मिनिटाच्या वेळामध्ये आपण चौथ्या अध्यायाला सुरुवात करूया. चौथा अध्याय काय आहे, अध्याय चौथा, ज्ञानसन्यास योग. आता इथे कर्मयोग आणि कर्मसन्यास योग असे 2 भाषा बोलल्या गेलेल्या आहेत. वास्तविक दोन्ही शब्द वेगळे नाहीत, हे लक्षात घ्यायची गरज आहे. कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. पण त्याला माझ्या श्रीगुरूंनी एक भगवद्गीतेमध्ये वर्डिंग लिहिताना लिहिलेलं आहे की जे कर्मयोग आणि कर्मसन्यास यामध्ये भेद पाहतात ते बालबुद्धीचे असतात, असं त्यांनी म्हटलंय. आपली बुद्धी या दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने उत्तरोत्तर प्रगल्भ झाली पाहिजे. आणि ती प्रगल्भता काय आहे, पुन्हा निदान एकदा एका हातीत ठरवून टाकूया की कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही काही वेगळे नाहीत. हा एवढा जर का आपला पक्का विचार झाला तर हा जो ज्ञानसन्यास योग आहे हा कळण्याची व्यवस्था तयार होईल. इथे ज्ञानसन्यास योगाच्या ज्ञानदेवांनी बऱ्याच ओव्या आधीच्या लिहिल्या आहेत, त्या तुम्ही पहा. पण त्यातल्या काही शेवटच्या ओव्या आहेत की त्या माझ्या अभ्यासाला कराव्या असं वाटल्या. येरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे, जे तर ध्यानाचेही डोळे पावतीना. 13वी ओवी आहे. एरवी ह्या योग्याला सापडत नाही, वेदाला विषय होत नाही, ज्याच्यापर्यंत ध्यानाची दृष्टी पोचत नाही. आता हा म्हणजे कोण, तर हा भगवंत. महत्वाचं काय आहे, हे भगवान श्रीकृष्ण काय आहेत, योग्याला सापडत नाहीत. आता योग्याला कितीही ध्यान केलं योग्याने तरी ते योग्याच्या ध्यानामध्ये सापडत नाहीत. मग आता हे जे काय योगाच्या ध्यानामध्ये सापडत नाहीत तर ते कोणते, श्रीकृष्ण. अशी भूमिका आहेत भगवान श्रीकृष्णांच्या भगवद्गीतेमध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये भूमिका आहेत. एक ते आत्मरूप श्रीकृष्ण बोलतात, एक सगुण श्रीकृष्ण बोलतात आणि एक ईश्वररूप श्रीकृष्ण बोलतात. आता इथे जेव्हा असा विचार येतो की हा योग्याला सापडत नाही, आता योग्याला सापडत नाही त्यावेळी लक्षात ठेवायचं की आत्मरूप श्रीकृष्णाची ही भाषा चाललेली आहे की हा जो आत्मरूप श्रीकृष्ण जो आहे तो काय आहे, तो योग्याला सापडण्याची व्यवस्था नाही. पण सगुण श्रीकृष्ण मात्र भक्ताला सापडण्याची व्यवस्था आहे. सगुण श्रीकृष्णाची काय करता येते, आपल्याला भक्ती करता येते. आणि भक्ती करून त्याचा आपण काय करू शकतो, निष्काम भक्ती, निष्काम कर्म, त्याचं आपल्याला चित्तशुद्ध नावाचं जे फळ मिळतं, शांत नावाचं, ते आपल्याला या अभ्यासासाठी उपयोगी आणता येतं. पण हा जो भगवंत आहे तो मात्र काय आहे, एरवी तो योग्याला सापडायची व्यवस्था नाही, वेदाला विषय होत नाही. आता वेद काय म्हणतात, नेती नेती. वेदांची भाषा काय आहे की वेदही थकले त्याचं वर्णन करायला गेले, त्या आत्मस्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करायला गेले आणि तेही थकले. मग आता वेद कोणाचं वर्णन करायला थकले, तर ते पुन्हा आलं ब्रह्मरूप श्रीकृष्णाचं वर्णन करायला थकले, ज्याच्यापर्यंत ध्यानाचीही दृष्टी पोचत नाही. आता योग्याची दृष्टी कोणती आहे, ती ध्यानाची दृष्टी आहे. पण त्या ध्यानाचीही दृष्टी पोचत नाही, याचा अर्थ काय आहे, ते जे स्वरूप आहे भगवंताचं ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्यापर्यंत कोणाचीच दृष्टी पोचण्याची व्यवस्था नाही. असा जो भगवंत आहे तो, आता तो कसा आहे, तर इथं पुढच्या ओवीत म्हणतात, तो हा निजस्वरूप अनादि निष्कंप परी कवणे माने सकृप जाहला आहे. तो हा आत्मरूप उत्पत्ती रहित निश्चळ असा असूनही अर्जुनाकरिता किती प्रमाणात दयाळू झाला आहे हे कळत नाही. आता काय झाला, तो अर्जुनाकरिता दयाळू झाला आणि त्याने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. मग आता तो हा निजस्वरूप,
आता तो कसा आहे, तर आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे. तो त्याच्या स्वरूपाशी एकरूप झालेला असल्यामुळे, म्हणजे पहिल्यापासूनच असल्यामुळे त्याला खरं वास्तविक कोणाला सांगायची काय गरज आहे? काहीही गरज नाहीये. पण त्यांनी काय केलं, अर्जुनाला निमित्त केलं. महत्वाचा विचार काय झाला, अर्जुनाला निमित्त केलं आणि अर्जुनाला निमित्त करून त्यांनी भगवद्गीता आपल्याला सांगितली. आणि भगवद्गीता सांगितली तीही मला कळली नसती, कारण संस्कृत नावाची गोष्टच मला येत नाही. पण त्यानंतर काय झालं, पुन्हा आपले ज्ञानदेव आले आणि ज्ञानदेवांनी काय केलं, त्या भगवद्गीतेचं काय करून टाकलं, मराठीकरण करून टाकलं. आणि मराठीकरण केल्यामुळे काय झालं, आपल्या अभ्यासाची सोय झाली. वास्तविक आत्मस्वरूपात मग्न असणारे ज्ञानदेव किती वर्ष जगले? 18 वर्षच जगले, असंच काहीतरी आहे ना. आणि 18 वर्ष जगून त्यांनी काय केलं, एवढी मोठी ज्ञानेश्वरी आपल्यासाठी लिहून दिली की 700 श्लोक जे आहेत भगवद्गीतेचे ते कळण्याची तुझी योग्यता नाही. त्यांनी आधीच जाहीर केलं माझ्या योग्यतेचं गणित. आणि योग्यता नसल्यामुळे त्यांनी त्याचं रूपांतर 5000 ओव्यांमध्ये करून टाकलं, काय ज्या असतील त्या. तर हे जे काय आहे तो हा आत्मस्वरूप, म्हणजे आत्मस्वरूप जो असतो ना, तो कसा असतो, तर तो दयाळू असतो. म्हणजे ज्ञानदेव कसे होते, श्रीगुरु रूपात होते, ते दयाळू होते. भगवान श्रीकृष्ण सुद्धा कसे होते, दयाळू होते. ते दुसऱ्या अध्यायात काय झाले, त्या अर्जुनाचे श्रीगुरु झाले. आणि श्रीगुरु झाल्याबरोबर काय झालं, त्यांना काय झालं, माहिती अर्जुनाला काहीच माहीत नव्हतं पाहायला गेलं तर, की एवढे वर्ष अर्जुनाने त्या भगवंताबरोबर काढलेले आहेत, पण भगवंताचा काहीही पत्ता नव्हता की भगवंत काय चीज आहे. हे काही नव्हतं. ते त्याला केव्हा कळालं, त्या युद्धभूमीवर कळालं, त्या श्लोकांच्या निमित्ताने हे कळालं. म्हणून हा असा जो श्रीकृष्ण आहे तो उत्पत्ती रहित आहे. म्हणजे याचा अर्थ काय, त्याची उत्पत्ती झालेली नाही आहे, आपली उत्पत्ती झालेली आहे. आपला कर्मविग्रह आहे, त्यांचा लीला विग्रह आहे, हा विचार करायची गरज आहे. त्याच्या ठिकाणी उत्पत्ती नाही म्हणून स्थिती नाही, म्हणून त्याचा लय नाही. म्हणून अवतारांचा विचार जेव्हा येतो ना, तेव्हा तो मायेने जन्म घेतो आणि मायेने आपल्याला काय करतो, समाप्त करतो, म्हणजे लीन होतो. मायेनेच लीन होतो. त्याला आपण काय म्हणतो, तिरोधान, असा जो विषय आहे. म्हणजे असा जो उत्पत्ती रहित असलेला भगवंत काय झाला, सगुण झाला. कोणासाठी सगुण झाला, त्या अर्जुनासाठी सगुण झाला. आणि सगुण होऊन त्यांनी काय केलं, भगवद्गीता सांगितली. आणि तो कसा आहे, तर तो निश्चळ आहे. निश्चळ आहे या शब्दाचा अर्थ त्याला चळणं नाही. चळणे या शब्दाचा अर्थ जन्माला येतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं, त्याला म्हणायचं चळण. आपल्याला ही जी 5 महाभूतं आहेत, तर पंचीकरणामध्ये काय केलेलं आहे, त्यांचं काय झालेली आहे, उभारणी झालेली आहे. म्हणजे पंचीकरण झालं, त्यानिमित्ताने जग निर्माण झालं, म्हणजे ही त्याची काय झाली, उभारणी झाली. पण उभारणी झाली म्हणून त्याला काय आहे, स्थिती आहे, म्हणून त्याचा काय आहे, नाश आहे. पण हा जो आत्मरूप भगवंत आहे तो निश्चळ आहे. पण भगवद्गीता सांगण्यासाठी मात्र तो काय झालेला आहे, अर्जुनाप्रती अत्यंत दयाळू झालेला आहे. आणि असा दयाळू झालेला श्रीकृष्ण 3ऱ्या अध्यायाचा जो विचार आहे तो आता सांगायला सुरुवात करतो आहे. मग देव म्हणे पांडुसुता, हाची योगो आम्ही विवस्वता, कथिला परी ते वार्ता बहुवा दिवसाची. देव म्हणाले, हा कर्मयोग आणि हा सांख्ययोग आम्ही प्रथम सूर्याला सांगितला होता, परंतु ही गोष्ट फार दिवसांची. म्हणजे आता त्यांनी काय केलं, पहिल्यापासूनच अर्जुनाला समजावून सांगायला सुरुवात केली. कारण काय आहे, 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने ग्रह करून काय घेतलेला होता, की मला आता युद्ध करायची गरज नाही. कारण काय आहे, ज्ञानयोगामध्ये मी काही करावं अशी भाषाच नाही आहे. हा विपरीत अर्थ त्यांनी घेतलेला आहे. मी काही करावं अशी भाषा नाही असं नाहीये, तर मी करावं पण करू न करता राहावं ही भाषा आहे. पण ती भाषा सोडून यांनी विपरीत अर्थ घेतल्यामुळे आता भगवंतांनी सांगायला काय सुरुवात केली, थोडा 2ऱ्या अध्यायाचा धागा धरलेला आहे. की 2ऱ्या अध्यायामध्ये काय सांगितला, कर्मयोग पण सांगितला आणि ज्ञानयोग पण सांगितला. पण हाच ज्ञानयोग मी फार फार पूर्वी काय सांगितला होता, तुझ्या म्हणजे काय पूर्वज आहेत त्या सूर्याला सांगितला होता. आता सूर्याला सांगितला होता, मग त्या सूर्याने कोणाला सांगितला, विवस्वान म्हणून. मग त्या विवस्वान सूर्याने ही संपूर्ण योगनिष्ठा मनूला चांगल्या प्रकारे सांगितली. म्हणजे तिथून ती मनूला आली
आणि मग आता इक्ष्वाकू जो आहे, मग आणि काही या योगाते राजर्षी झाले जाणते, परी तेथोनी आता सांप्रते नेणीजे कोणी. इक्ष्वाकूला नंतर आणखीही राजर्षी या योगाला जाणणारे होऊन गेले, पण तेव्हापासून आजच्या काळापर्यंत या योगाला कोणीच जाणत नाही. प्रॉब्लेम सांगितला त्यांनी की काय झालं, मधल्या काळात हा काय झाला, योगू लोपला, पुढे ओवी येणार आहे त्याची. म्हणून इथे काय झालं, ही सगळी परंपरा सांगतोय मी तुला. जे प्राणी या कामी भरू, का का असा लोपला गेला, देहाची वरी अति आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. याची कारणे अशी की सर्व प्राण्यांचा विषयांवर भर आणि देहावरच अतिशय प्रेम, या दोन कारणांनी लोकांना शुद्ध आत्मज्ञानाचा विसर पडला. काय झालं की देहबुद्धीत आले, नंतर पुन्हा कशात आले, इच्छा आकांक्षांमध्ये अडकले, कामक्रोधांनी युक्त झाले, आणि त्यामुळे काय झालं, या शुद्ध आत्मस्वरूपाला जाणण्याची व्यवस्थाच काय झाली, तिथे लुप्त झाली. कुठपासून आलेली आहे, त्या सूर्याने सांगितलेली मनुला, मनुने इक्ष्वाकूला, आणि तिथून पुढे ही चालत आलेली परंपरा. आता मी तुला सांगतोय, मधल्या काळात ती काय झालेली होती, सगळी लोपलेली होती. म्हणून इथे काय आहे, पुढे असं म्हणतायत, तैसी वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. त्याप्रमाणे ज्यांनी वैराग्याची सीमा देखील पाहिली नाही, आत्मानात्म विचारांची भाषाच समजत नाही, ते मूर्ख मला ईश्वराला कसे प्राप्त होतील. आता इथे ईश्वर शब्द हा स्वरूप या अर्थाने, मधल्या ज्या ओव्या आहेत त्याचा विचार करा तुम्ही, त्या काही उदाहरणांच्या ओव्या आहेत, त्या तुम्हाला समजून घेता येईल. पण काय आहे, हा विसर का पडला, हा विसर पडण्याचं एक कारण आहे, तैसी वैराग्याची शिव न देखती. म्हणजे त्या मधल्या काळात लोकांनी वैराग्य म्हणजे काय आहे या गोष्टीच विसरून गेले. पुढे काय म्हणाले, जे विवेकाची भाषा नेणती. विवेक काय सांगतो मला, की एक आत्मतत्व सत्य असून उर्वरित सर्व जगत मिथ्या आहे, नाश पावणार आहे. पण ही भाषा विसरले मधल्या काळात, आणि विसरल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला, ते कैसेनी मज पावती ईश्वराते. आणि त्यामुळे काय झालं, ते माझ्या आत्मस्वरूपाला म्हणजे ते मला पाहायला विसरले. आता विसरले तर मग काय झालं, त्याचा परिणाम काय झाला, कैसा नेडो मोह वाढिन्नला, तेने बहुत काळ व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोपला लोकी ये. हा जो योग आहे कुठला, दुसऱ्या अध्यायात मी तुला सांगितलेला कर्मयोग आणि ज्ञानयोग, तो लोपला का, त्याची कारणं मी तुला सांगतो. हा मोह वाढला, कैसा नेडो मोह वाढिन्नला, त्या भगवंतालाही पत्ता लागला नाही. म्हणजे आपण काय केलं, भगवंतालाही फसवलं. त्या भगवंतालाही पत्ता लागला नाही की हा मोह इतका वाढला, त्याने बहुत काळ व्यर्थ गेला, या मोहामध्ये माझा बहुत काळ व्यर्थ गेला, म्हणून योगू हा लोपला लोकी. म्हणून या मृत्यूलोकात हा योग लुप्त झाला, त्याचा संप्रदाय नष्ट झाला. त्याची कारणं आहेत, म्हणून हे तुला कळत नाहीये. अर्जुनाला काय म्हणाले, की तुला मी कर्मनिष्ठा सांगितली, तुला मी ज्ञाननिष्ठा सांगितली, पण तू त्याचे विपरीत अर्थ काढतोयस. त्याचं कारणच हे आहे की मधल्या काळात काय झालेलं आहे, खूप हा योग जो आहे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा, हा काय झालेला आहे, लोपलेला आहे. मग आता पुढे जाऊन असं म्हणतात, तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. आता तुला आज सांगतोय मी, अर्जुना, तोच हा योग आम्ही तुला आता यथार्थपणे सांगितला आहे, याविषयी संशय बाळगू नकोस. दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने आम्ही तुला सांगितला, तिसरा अध्याय सांगून झाला, तरी तुझ्या शंका अजून काही जात नाहीत. ही काय भाषा, पण आता करणार काय, भाषा काय झाली, शेवटी काय झाले, भगवंत सुद्धा अर्जुना पुढे हतबल झाले. काय हतबल झाले, त्याचं कारण आहे, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेचा चितकळा धनुर्धरा. म्हणजे धनुर्धराकडे काही कमीपणा होता अशी भाषा नाहीये. तू सुमना आणि शुद्धमती, ही त्याची पहिल्या अध्यायातली भाषा आहे ज्ञानदेवांची, की तुला हा योग मी का सांगतो आहेस, तर तू कसा आहे, प्रेमाचा पुतळा आहेस. तू माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे, आणि त्या खूप प्रेम केल्याचं मी तुला आता काय देणार आहे, हा योग मी तुला समजून सांगणार आहे. तुझ्या अंतःकरणामध्ये भक्तीचा ओलावा आहे. म्हणजे ही ज्ञानेश्वरी कोणी वाचावी त्याचा अधिकार सांगतायत, की त्या भक्तीचा ओलावा माझ्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रत्व रूपी चैतन्याचा अंश आहेस.
म्हणजे मित्रत्व कसं निभवायचं हे तुला चांगलं माहिती आहे. तू अनेक प्रकारे तुझं मित्रत्व निभावलेलं आहेस माझ्या प्रतीसुद्धा आणि अनेकांच्या प्रतीसुद्धा. म्हणून काय आहे, माझा नाईलाज आहे म्हणून मी तुला हा योग सांगणार आहे. तुला ऐकूनच घ्यावा लागेल. महत्त्वाचा विचार आहे की शेवटी काय आहे, भगवद्गीता ही आपल्या भगवंतानी अर्जुनाच्या गळी उतरवलीच ना. मग आता मी पण माझ्या गळी उतरवूनच घेतली पाहिजे. तसंच आहे, श्रीगुरु माझ्या गळी उतरवायलाच बघत असतात, पण मीच मात्र आवंडे गिळून गिळून ते बाहेर काढत असतो. असं चुकीचं आहे ते सगळं. ते माझ्या अंतःकरणात शिरवून ती भगवद्गीता समजून सांगायला बघतायत, ज्ञानेश्वरी सांगायला बघतायत, आणि मी मात्र काय करतो, मी विसरून जातो. असं काही चालणार नाही. तरी नावेक हे सहावे, गाजा गाजा बज्याही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तरी येथे आल्यावर तुला ज्ञान सांगण्याचा प्रसंग आल्यामुळे मला असे वाटते की थोडा वेळ या युद्धभूमीवरचा त्रास सहन करावा. येथील युद्धाचा धुमाकूळ मनात आणू नये, परंतु तुझे अज्ञान अगोदर दूर केले पाहिजे, हे मात्र माझे यावेळी प्रथम कर्तव्य आहे. आता काय झालं, हा युद्धाला तयार होईल भगवंताला माहिती आहे, पण हा केव्हा तयार होईल, तर ह्याचं अज्ञान दूर झालं पाहिजे. आता याचं अज्ञान काय आहे, त्या अर्जुनाचं अज्ञान काय आहे की मी मारणारा आणि ते मरणारे, आणि जे समोर जे काय उभे राहिलेले आहेत ते सगळे माझे आहेत. आता हे जोपर्यंत दोन भाग जात नाहीत तोपर्यंत काय आहे, अर्जुन महाराज युद्धाला तयार होण्याची कुठलीही व्यवस्था नाही. म्हणून भगवंतानी काय केलं की आता हा जो युद्धभूमीवरचा त्रास आहे ना, तू जरा सहनच कर. सहनच कर या शब्दाचा अर्थ त्याचे कष्ट वाटू देऊ नको. सहन कर या शब्दामध्ये तू शांततेने सहन कर आणि तुझं लक्ष इकडं दे. मी सांगतो काय, भगवंत म्हणतात त्याच्याकडे लक्ष दे. येथे युद्धाचा धुमाकूळ मनात आणू नको. कोण पुढे येऊन बसलेले आहेत, द्रोण आलेत का, आणखीन कर्ण आलाय का, आणखीन कोण आलेले आहेत, त्या यांचा काहीही विचार करू नको. परंतु तुझं अज्ञान दूर मात्र लवकर झालं पाहिजे, हे मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुझं अज्ञान दूर होत नाही तोपर्यंत काय आहे, या युद्ध कर या सांगण्याचा काहीही उपयोग होणार नाही. दुसऱ्या अध्यायात त्यांनी अज्ञान दूर करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. कर्मनिष्ठा सांगितली, ज्ञाननिष्ठा सांगितली, आणि सांगितलं की तू आता युद्धाला तयार हो. पण अर्जुन कसला युद्धाला तयार होणार. त्यांनी मध्ये बरेच 18 अध्याय आपल्यासाठी घालवले असं म्हणावे लागेल. त्यामुळे आपली व्यवस्था लागली, कारण आपली बुद्धी जर का अर्जुनाच्या योग्यतेची नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, अर्जुनालाच फॉलो करीत गेलं पाहिजे. की अर्जुनाने कसा भगवंताचा फॉलो घेतला, तर तो भक्तीचा ओलावा झाला, नंतर तो प्रेमळ होता, तो मित्राचा शब्द पाळत होता. अशी जी काय 2-3 त्याची जी विशेषणं सांगितली आहेत ती आपल्याला आपल्यात आणण्याची गरज आहे. त्यामुळे काय होऊन जाईल, अशी जर 3 ही जी काय लक्षणं आहेत ती जर माझ्या अंतःकरणात स्थिर झाली तर मी त्या श्रीकृष्णाचा आवडता का होणार नाही. असा जर एक आतमध्ये विचार केला तर हा जो 3रा अध्याय आहे त्याची आज एक सुरुवात झालेली आहे. पुढे पुढे तो काय म्हणूया, त्याचा एक क्रमविकास तयार होईल आणि तो क्रमविकास आपल्या यथायोग्य लक्षात येईल. पण आत्ता मात्र 1 तास पूर्ण झाल्यामुळे आपल्याला थांबायचं. जय जय रघुवीर समर्थ.